या वर्षी जवळपास 1 महिना झालं उशिरा पेरण्या झाल्या, ते बी फार कमी पाण्यामुळे लोकांनी पेरलं. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा जो बियाणा आहे तो परतलेला आहे, निघाला नाही. पावसामुळं काही निघाला नाही, काही बियाणामध्ये काही खोट असल्यामुळं निघाला नाही. त्यामुळे शेतकरी हा खूप अडचणीमध्ये आलेला आहे. आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती करतो, जे दुबार पेरणीचं जे संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे, हे शासनाने कालच कालच्या बातम्यामध्ये त्यांनी सुद्धा काहीतरी आपण पेरणीसाठी देऊत अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. पण त्या आश्वासना सुद्धा काही होणार नाही, कारण शेतकऱ्याची मेहनत, बी, खत फार मोठं नुकसान याच्या 1 महिना उशिरा पेरणी, त्याच्यामुळं उत्पन्नामध्ये सुद्धा खूप मोठी तफावत होते उशिरा पेरणी झाल्यामुळं. आणि आज संबंध नांदेड जिल्ह्यातला शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. अशा संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलेलं आहे. शेतकऱ्याने असं टोकाचं पाऊल उचललेलं नाही, यासाठी त्यांना काय? हा, मी तेच शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण हिंमत न हारता कसल्याही प्रकारचं टोकाचं पाऊल घेऊ नये. आणि आपण हिंमत हवी, पैसा आणि मेहनत आपली आहे, आपल्याला नक्कीच याच्या माध्यमातून उत्पन्न होईल. आपण कसल्या प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये, नाहीतर आपल्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये बरेच शेतकरी आपल्या आत्महत्या करतात. काही लोकांचं कर्जबाजारी झाल्यामुळं. हे असलं न करता आपल्या मुलाबाळाकडे, आपल्या पत्नीकडे, आपल्या कुटुंबाकडे, आपल्या आई वडिलांकडे बघावं आणि कसल्या प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नये अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. यावर्षीचा का झालेला पाऊस लांबल्या कारणानं ज्या शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर ज्या हाडी लावलेल्या आहेत, त्या शेतकऱ्याच्या जवळपास 50% उत्पन्नामध्ये घट झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या. आणि जे जुने जे माल आता गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं त्याच्यामुळं सुद्धा शेतीचं उत्पन्न घटलेलं आहे. शेतकऱ्यापाशी हव्या तेवढ्या हळदीचं उत्पादन झालेलं नाही, त्याच्यामुळं सध्याच्याला हळदीत घटच आहे. आणि हळदीच्या घटच्या तुलनेमध्ये शेतकऱ्याला जे डबाचे प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय मार्केट, ते डबा हे वाढायला पाहिजे, तर शेतकऱ्याचं काहीतरी व्यवस्थित चांगलं होईल. काल बावनकुळे, चंद्रशंकर बावनकुळे यांनी दुबार पेरणीचा जो खर्च आहे सरकार उचलणार असं स्टेटमेंट दिलेलं आहे. या खर्चाने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघेल. निश्चितच माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व शेतकऱ्याच्या बाजूने आहेत. आम्ही त्याचं अभिनंदन करतो. त्यांनी 7.5 SP पर्यंत सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, हे शेतकऱ्याला एक दिलासा दिला. त्याच्यानंतर DPDC मधून जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला जर दुबार पेरणी झाली तर त्याच्या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्याला सहकार्य करू असं शासनानं आश्वासन दिलं आहे. तरी पण मी माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की शेतकरी हा हलाखीचा बनत चाललेला आहे. या शेतकऱ्याला याच्यातून, या आसमानी संकटातून वर काढण्याकरता जे काय योग्य अजून याच्या पलीकडे काही मार्ग उचलता येतील, पाऊल उचलता येतील, ते उचलून माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला, विशेषतः नांदेड शेतकऱ्याला सहकार्य करावं अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. निश्चितच वाटू लागलेला आहे. म्हणजे आजच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हळदीला सरासरी आमच्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं बीट 12.5 ते 13.5 पर्यंत चालू होतं. पण आजच्या व्यवस्थेमध्ये की ते 16,000 ते 17,000 पर्यंत गेलेलं आहे. तर ते बीट माझ्या मनानं जवळपास शेतकऱ्याला 20,000चा भाव भेटला तर शेतकऱ्यांचं जे लागवडीचा खर्च आहे, उत्पन्नाचा जे खर्च जे म्हणतात आमची मागणी आहे शेतकऱ्यांची, तो निश्चितच निघेल. कमीत कमी हळदीला आजच्या घडीला 20,000 भाव हवा आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. मी बालाजी पाटील भायगावकर. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की एक गेल्या महिन्याभरापासून जे हळदीला भाव होते 12,000, 13,000, 14,000, त्या तुलनेमध्ये आता बराच एक कमीत कमी 5 ते 4 हजारचा तफावत आता आहे. काही शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माल विकून. पण आता जे डबा वाढल्यामुळं आज बी डब्याच्या प्रमाणे म्हणलं तर तो माल त्या भावात विकत नाही. कारण डबा आज ते जवळपास 21,000 डबा झाला आहे. आमच्या मार्केटला हायेस्ट 18,000 आणि कमीत कमी 14,000 ते 15,000 माल विकते. त्या प्रमाणात इथे कमीत कमी 19,000 ते 20,000 माल विकायला पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, ज्या शेतकऱ्यांना माल विकला नाही त्यांना माझ्या माहितीनुसार अशी विनंती करतो की बा थोड्या प्रमाणात माल विकला पाहिजे. त्यांनी एखाद्याकडे 5-50 कट्टा असेल तर 20 कट्टे, 25 कट्टे
तर कारण का आज काही थोडं आज कमी या भावात टिकलं तर उद्या वाढलं तर त्या भावात टिकलं तर काहीतरी सरासरी बरोबर होईल. आणि दुसरी एक गोष्ट मी पंढरीच्या विठुरायाला विनंती करतो की हे जे आसमानी संकट आमच्या शेतकऱ्यावर आलेलं आहे ते विनंती करतो की बाबा कमीत कमी मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस झाला पाहिजे. त्या पाण्यामुळे जे भावाची वाढ झाली ते माझ्या मते तर पाण्यामुळे पाऊस पडत नाही. त्याच्यामुळं त्या हळदीचे रोजच भाव 1000 रुपयानं रोज आज 15 इकले उद्या 16, आज 17 इकले तर उद्या 18 इकले. शेतकऱ्याला हे सुद्धा सुधारणार विकायचं की ठेवायचं द्विध्वल मनस्थितीमध्ये शेतकरी झाला आणि व्यापारीची सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. आज माल घेतला तर उद्या विकते की नाही, उद्या वाढते काय कमी होते की. आणि बऱ्याच त्या या खरेदीदार बांधवाला खूप अडचणी असतात. दिलेला व्यापार गाडी खाली करणं, हे करणं, पेमेंट येणं. त्याच्यामुळे मी विठुरायाला पुन्हा विनंती करतो की सर्व महाराष्ट्रभर सर्व दूर पाऊस पडू दे एवढीच विनंती करतो. थांब. आज मी नांदेड मार्केटमध्ये हळदीच्या यार्डमध्ये शेतकरी या नात्यानं आलो आहे. आज पाण्याची परिस्थिती अशी आहे की आज शेतामध्ये जवळजवळ आम्ही 15 जूनला पेरणी करून सुद्धा जवळजवळ आज 20 जुलै आलेला आहे तरी पाऊस पडला नसल्यामुळं हळद पिकाचं अतोनात नुकसान झालंय. बऱ्याच शेतकऱ्याची हळदी आज पाण्यामध्ये न निघण्यामुळे सडून गेले आहेत आणि जवळजवळ 40% शेतकऱ्याची हळद हे उगवणशक्ती झाली आहे. आज 60% शेतकऱ्याची जवळ हळद शेतकरी अशी आज उगवणशक्ती नाही. त्यामुळं येणाऱ्या भवितव्यामध्ये शेतकऱ्याचं बरंचसं नुकसान होणार आहे. त्यासाठी विमा कंपनी सुद्धा जे 15 दिवसाचा पावसाचा खंड होता त्या खंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा जे बोलला आहे ते विमा पूर्ण शेतकऱ्यांना मिळावा अशी मी शासनाला विनंती करतो. सर्व शेतकऱ्या विनंती करतो आणि पांडुरंगाच्या एवढीच प्रार्थना करतो येणाऱ्या काळात तरी पाऊस पडून सर्वांना सुख समज लागो हीच मी सूचना प्रार्थना करतो.